Habibi, come to North Dubai, come to Maharashtra. This is the Konkan. Habibi. बबुआ, कभी बिहार का नाम सुना है? यहाँ पर भी बिहार जैसा ही काम हो गया है अभी. ठीक आहे ना. आपण गेल्या वर्षी तवांगला गेलो होतो. तवांगला गेल्यानंतर ना आपल्याला मराठी आर्मी कमांडो भाऊ भेटलेलं. ते आपला आर्मी कमांडो भाऊ हे आहेत आणि ह्याला लगभग एक वर्ष झालं असेल की. क्रंची भाजा आहे भाऊ, क्रंची भाजा. हे बघा, म्हणजे 150 वर्षापूर्वी आहे म्हणजे. आणि ही जी बांधणी बघा, आणि ही बरोबर नाही गावाच्या मधोमध्ये पूर्ण अशा. म्हणजे हिचं पाणी निघत नाही कधीच. पाणी कधी निघत नाही, कधीच निघत नाही. ह्या हिरीचं पाणी अजून एकदा पण निघलं नाही, एकदा पण नाही. तोललं त्याला तिथं तुमच्या शाळेवरती हातात तोललं तुम्ही डायरेक्ट. मी जीवनात पहिल्यांदा बघतो बरं काही सिस्टम. म्हणजे ही बघा, ही कोकणाकडली खरी घर आहे त्या. मला तर वाटतंय का नाही आज राजस्थानमध्ये चालतो असं वाटायला लागलं. सिच्युएशन अशी का नाही, मी जास्त पैसा खर्च करू शकत नाही कारण ना मी माझ्या ड्रीमसाठी पैसा साचवत बसलोय. तर मी हैराण होऊन जात आली बघा. 1,01,549 जणांना आतापर्यंत स्टोरी बघितली. काय बोटपासून घेणं झालं नाही मला, तर मौजात पण लय धरून अडकलाय. ओके, तरी पण ठीक आहे, चालायचं एकदम मस्त मध्ये कारण की लेट झाला आहे. तर गुड मॉर्निंग फ्रॉम कोरले काय गाव आहे नाव आहे? पार्ले होतं पार्ले. हां, गुड मॉर्निंग फ्रॉम पार्ले. तर ह्या पार्ले ही येतं या महाडच्या आणि पोलादपूरच्या मध्ये येत आहे. तर ह्या गावात आपला काल रातचा आता एकदम मस्त असा स्टे होता. दाखवतो तुम्हाला कुठं होता. सकाळ पंक्चर आहे टायर. खूप दुःख होतं जेव्हा अशा गोष्टी घडतात माझ्या संग. मी एकदम चांगला मस्त फुल रेडी असतो आणि त्यावेळेस सायकल पंक्चर असते, त्यावेळेस खूप दुःख होतं. कोणाला होतं सांगा कमेंट करून. धुलेल्या कपड्याचा समजा स्टॉक संपला आहे माझ्यापासून, त्यामुळं मी घालतो या ही पिळून शर्ट आणि 15 दिवसापूर्वीची एक पॅन्ट धुलेली नाही पारशीच होती ती बी. ही बघा, आता हवा भारी सामान समजा सायकल टाकायचं आहे आणि ह्यातनं सायकल काढून रस्त्याला मेन असं निघायचं आपल्याला. मोबाईल चार्जिंग लावला आहे, मोबाईल चार्जिंग घेतो काढून. चला, एडिटिंग करायला वेळ लागला मला. 8 वाजले आता. हे झोपलो होतो रात्री मी. तर इथनं आता आपण निघायचं. त्या भावाला म्हणलं होतं का टेंट लावू दे. नाही, मला टेंट लावणं बिवणं नको म्हणलं अजिबात. चालते म्हटलं तर काय नाही लच आहे. चला, सकाळची एक्सरसाइज आहे माझी. ही 1000 रुपयाचा एवढा एक छोटाच पंप आहे आणि आपला जे नॉर्मल बुडतो आपण हवा मारायचा गाड्यांना, ही तिकीटला बसतो फक्त आणि फक्त 150 रुपयाच्या आसपास बसतो. पण ही त्यापेक्षा 10 पटीने जास्त महागायचं आहे कारण की ही छोटा टेंट आणि डिकेटलॉनचं आहे ना, त्यामुळं. पण ह्याला घेताना एक काळजी ठेवत जावा. हे तुम्ही आतमध्ये बसवताना फिरवून ज्यावेळेस तुम्ही काढताना त्यावेळेस ही हवा निघते. पण ह्याला घ्यायचा थोडा विचार करा घेताना कधी पण. आता मला खूप जास्त मोकळं वाटायला लागलं आहे. तर त्यामुळे आता आपण पुढला प्रवास चालू करणार नाही. व्हिडिओ पण पूर्णपणे एडिटिंग झाला आहे, सेव्ह होतो. या सायकल लावली इथं, मेन रोड आहे. पुढं जाऊन थोडंफार लाईटली थोडंफार काहीतरी खाऊया आणि मग नंतर पुढे निघूया. तर चला, खूप जास्त भारी वाटतं. ज्यावेळेस जास्त लोक आपल्यावर प्रेम करणार असतील त्यावेळेस काय तुम्हाला बघायचं का? दाखवतो. हे बघा आधी तर तुम्हाला दाखवतो की मी आपलं हे बघा फेसबुकचं आपलं फॉलोअर्स बघून घेतो मी किती. तेव्हा हे बघा फक्त आणि फक्त 39,000. आता इथं या. आता स्टोरी बघा किजन बघते या. ही बघा स्टोरी बघा. तुम्ही हैराण होऊन जाताल. हे बघा 1,01,549 जणांना आतापर्यंत स्टोरी बघितली. 16 तासामध्ये लगभग नाही म्हणत तरी 1,02,000 जणांना बघितली स्टोरी आपली आतापर्यंत. लक्षात राहून द्या. एवढं प्रेम करते माझ्यावर. किती प्रेम आहे बघितला, किती जास्त प्रेम आहे तुम्हाला सर्वांचं माझ्यावर. असंच प्रेम राहून द्या. मी थांबलो, यूट्यूबला व्हिडिओ अपलोडला चालू आहे त्यामुळे थांबलो. या एवढा व्हिडिओ अपलोड करायचा आणि पुढं निघायचं. आता आधी हॉटेलवर जातो, थोडं पाणी डुसतो मी आणि मग काय करतो, थोडं काम आहे नॉर्मल एडिटिंग करायचं ते एडिटिंग करतो आणि मग नंतर ना पुढं चालतो. पाणीच पिलो नाही सकाळ धरण अजून मी. अर्धा घोट पण पाणी नाही पिलो. अर्धा घोट पिलो. सायकल या इथं उभा केली या आणि ही हाय मुंबई गोवा हायवे. माझ्या भाऊ राया तुला करतो सलाम. रिक्षा निघाली डुंडून डनाक. चला, थोडं पाणी पितो. मला पाणी प्यायचं मला दम नाही थोडं. मला तर वाटतंय का नाही आज राजस्थानमध्ये चालतो असं वाटायला लागलं. नाही, महाबळेश्वरकडवर होतो का नाही त्यावेळेस बरं होतं. पण जसं खाली उतरलो का नाही एवढी भयंकर गरमी का नाही. मग अक्षरशः चटकर 9 वाजल्यापासून बसायला लागलं. ते लय बेकार चालू इकडं. पाणी बाटलीमध्ये भरून घेतो कारण की मला असं वाटतंय ना मी महाराष्ट्रात चालत नाही तर आज मी राजस्थानमध्ये चालतो. मी असं समजणार आहे. ऊन जे आहे ना, ऊन सांगायचं नाही.
काय चाललंय माझं मला समजा नाही. करतो ना फॉलो म्हणजे आम्हाला सर्व बघायला भेटतं ना. आता प्रतापगडवरून आलो सर्व तुमचा चॅनल आहे तर आम्हाला सर्व कुठं बघायचं आहे ते आम्हाला बघायच भेटतो. आनंद आम्ही हे करतो. तुम्हाला आता तुमची गाडी इथं बघितलेली तिकडे आम्ही लगेच आम्ही तुम्हाला शोधत आलो. सायकल काय माहिती ना कुठली बघितली, सायकल लांब बघितली लगेच आलं इकडे माझ्याकडल्या साईडला. असं द्या, धन्यवाद मला. लय भारी वाटतं अशी माणसं भेटल्यानंतर. चला जाऊ पुढे, थोडं नाश्ता करू पुढे जाऊन काहीतरी. चला सेम टू सेम असं वाटायला लागलं आहे की बिहारमध्ये आलो आहे रे. कारण की रस्ता लागलाय का नाही भावांनो सांगतो. रस्ता म्हणजे ही बघायला पुढं बघायला मुंबई गोवा हायवेवरचा हा मला का नाही म्हणजे जिंदगीतला ही पहिल्या टोल नाक्यावर. आणि म्हणजे कसं म्हणजे तसं टोल नाक्यावर नाही. थांबा कॅमेऱ्याने फिरू द्या मला आधी. काय झालं माझं सकाळ भान हरपलं या. आता लय सांगतो. आता त्यापाशी हेल घेतलं प्यायला आणि एक बिस्लेरी घेतली. 80 रुपये बिल झालं. मी त्याला 150 रुपये दिलं ते खुशाल. माझं डोकं बांधत नाही गेलं भाऊ पूर्णपणे. आणि ते कसं म्हणतं या भाऊ पैसे लय दिलं तुम्ही. मी म्हणलं किती 150 रुपये दिलं 80 रुपये चालतं या द्या म्हणलं माघारी. माझी अशी गत झाली नुसती. पाक डोकं फिरून गेलं समजा उन्हानं. आलं फॉलोवर भाऊ. जय शिवराय दादा. काय म्हणता? काय एक नंबर. तुम्ही सांगा काय कुठून आला? मी आता इकडून आलो या सोलापूर. गेला हा रोज रील बघतोय रोज. होय का? अरे वा. इकडे कुठं निघालाय? गाव आहे आपलं. चल घरी बिरी खाऊन पिऊन चल. अरे काय खावा आता, काय खायचं थोडंफार हटल्यावरच. मला तिसरा भाव येतो आता म्हणणारा मला घरी चल. चल आता नाश्ता पाणी करून जा. सायकल कुठं लावायची? चल की डायरेक्ट गावातच. अरे न गं सायकल गावात न्यायला लय उन्हाचं नंतर माघार यायला तापट पडतो या. मग चल की गाडीवर जाऊ. बरं सायकल कुठं लावायची रे? सायकल लावायची इथं? हां चालते लाव की. लावायची सर सायकल इथं. काय खाणार? काय बघ नॉर्मल भावा काय असेल ती जेवण. थोडं मी लय खात नाही. मी एकच भाकर खातो किंवा 2 चपात्या, जास्त खात नाही. लावू का? चल लावतो. येऊ घरनं जाऊन. मामा काय चाललंय? सायकल लावतो 2 मिनटं इथं सावलीत. रामकृष्ण हरी पांडुरंगा वासुदेवा नारायणा हर हर महादेव. चला भाऊ सायकल केली उभा इथं. आता माझ्यापाशी पर्याय नाही भाऊ. खरं सांगायचं म्हणलं ना तर मी आता आपल्या फॉलोवर भाऊच्या घरी जाऊन जेवण करणार नाही. कारण की तुम्हाला खरं सांगू का आपलं का नाही सिच्युएशन अशी का नाही मी जास्त पैसा खर्च करू शकत नाही. कारण ना मी माझ्या ड्रीमसाठी पैसा साचवत बसलो आहे. त्यामुळं ना हॉटेलवाला मला भाऊ मेंदू वडा खाण्यासाठी 2 मेंदू वडाला नुसत्या 2 व्हिडिओमध्ये किती मला 80 रुपये. मी म्हणलं भाऊ मला खायचं नाही म्हणलं. विषय संपला. फॉलोवर भाऊ म्हणला चला घरी आता या घरनं जाऊ आधी जेवण करून येतो. सायकल उभा केली या. चला भाऊ संग जाऊया भेळपुरी खाऊया मस्त मध्ये. चला हो का काय उन्हाळला का तुमच्या इकडं? हां अरे मला राजस्थानमध्ये यायला नोटायला लागलंय भावा. राजस्थानमध्ये भाऊ खरं खोटं बोलणार. राजस्थानमध्ये नोटायला लागलंय मला. एवढी भयंकर ऊन आहे का नाही. मला बिहार आठवलं भाऊ खरं सांगतो या. आसाममधनं आलं तर वेस्ट बेंगॉलमधनं तेव्हा बी सेम असं होऊन चालतं. मला तरी माणसं म्हणली होती बरं का गणेश भाऊ ज्या वेळेस महाबळेश्वरमधनं खाली जाणार त्यावेळेस तुला गरमी लागणार नाही. म्हणलं काय फरक पडणार रे. फरक पडला भाऊ फरक पडला. भाऊ खरंच लय गरमी आहे. लय भयंकर गरमी आहे भाऊ. तरी या टाइमला म्हणजे लय जास्त गरमी. हा ना लय महाबळेश्वरमध्ये कधीच गरमी होत नव्हती. नाही रे महाबळेश्वरमध्ये एवढी गरमी नाही. गाडी हो अरे महाबळेश्वरमध्ये ना हां कधीच गरमी होत नव्हती. या टाइमला अरे ह्या वर्षी ना महाबळेश्वरमध्ये लय गरमी भावा. बोलतोय लय गरमी भयंकर. चांडवे गावात निघालो. चांडवे गावात आणि टोल नाका क्रॉस करतो या मुंबई गोवा हायवेवरचा. भाऊ गुडगं मोठ झालं रे माझं. असल्यातलं घेऊन जायला लागतंय बाबा. जेवण करण्यासाठी निघालोय फक्त आणि फक्त जेवण करण्यासाठी निघालेलो भाऊ मी. ओके ताईच्या डोक्यात बसल काठी निवार आपलं काठी सेल्फी स्टिक आपली. ताईनं पण लगेच खाली मुंडी घेतली. आळूची पानं भाऊ आळूची पानं. माझा आजोबा माझ्यासाठी करतात खायला लय भारी लागतं. पावसाळ्याचे समजा हिरवं असतं ना 100% समजा हिरवं. हां भावाचा स्वभाव एक नंबर आहे बरं का. आपला आवडला असं मन मोकळा माणूस पाहिजे हो. एकदम लास्टला आहे काय असं वरती. कुठलं घर आहे आपलं? काय बोलतो या हे घर आहे आपलं हे का? अरे वा. अरे हे तर किती जुनं घर आहे भावा. होय किती जुनं रे घर? अच्छा हे आहे का आता? अच्छा हे तुझंच आहे का? हे किती जुनं घर आहे? बरंच किती वर्ष झाली? बरंच वर्ष झाली. हां चला बघूया तरी. हे काय करतं हे ह्याच्यात बनवतंय. हां भरवते त्यात कशामुळं? खायला. हां हे बारकं आहे का? हां
ते छोटं आहे हा किती महिन्याचं आहे कुठलं ते हां अजून महिन्याचं असेल हां का म्हणजे ह्याचंच पिल्लू आहे का नाही नाही मग ते दुसरं आणलेलं आहे हे आता झाले त्याला 2-3 वर्ष ते बघ ना कसं धरतं असं चुशीनं धरून वर चढतंय बघ ना कसं ते बघ किती ज्ञानी काय ते दे त्याला खायला बोलतं काही नाही अच्छा हे बोलणार नाही का हे नाही बोलणार ते बोलणार दुसरे असतात ना? असतात ना रेडचं हा, हा. ते बोलतात अच्छा हे बघा ही आपली मांजरता येली या ही त्याची पिलं तेव्हा तिथं खेळते त्या ही बघा त्याची पिलं कोकणातल्या घरामध्ये नाश्ता पोहेचा पण नाश्ता दाखवू का हे बघा 11 वाजून 5 मिनिटांना नाश्ता कोंबडीला वास आलाय त्यामुळे कोंबडी येते या जर तुला पहिला घास खा चला नाश्ता करतो वा लई भूक लागली काय सांगायचं आहे नाचलं ऊन हे बघा हे बघा ऊन बघितलं की थर्राच येतो या गावामध्ये आता कोकणामध्ये पोहे खायला या वा भाऊ पोहे 1 नंबर चालते बरं का 1 नंबर पोहे चालते हो खूप जाम चालते पोहे मला बोलाय काय नाही मी काढतोय बोलताना काय माहिती ओके चला येऊ का निघतो चला बाय मस्त पोहे केले होते हे कसला मोठा कबूतर आहे खाली पिल्लू आहे हां पिल्लू ह्याच्या खाली ओशे पिल्लू गुटर सोड चला सोड अच्छा ही मादा आहे का नर आहे अच्छा नर आहे आपल्या पिलाची रक्षा करतोय हा बघा हा नर आहे इथं आणि हे बघा ह्याच्या खाली इथं पिल्लू ह्याचं आणि चला हे मला म्हटलं ते यावाय चला आमच्या संग हे ना गाडीवरती आणलं नंतर ना हां कुठं राहिला असता तुम्ही आपल्या इथे घर आहे बर आता अचानक बघितलं काय आजचे नाही ओके मस्त आहे तिकडं अरे कसली भारी घर आहे तिकडं बघ की कोकणातली ओरिजिनल कोकण ओरिजिनल कोकण नेतो आता आपल्या खालच्या ओरिजिनल कोकण बघ भाऊ ही घर बघा कशी आहे ती काय टोल नका लावलाय का इथं काय अरे चावल धुतलं तांदूळ भाकरीला भाकरीला ह्याच्या भाकरी करायच्या हा मग काय इथं मऊ पडतं काय म्हणजे भाकरी मऊ होते ते का हा भाकरी मऊ येते किती आहे किती पुती आहे ती हे 20 किलो सगळं आहे अच्छा 20 किलो आहे हा सगळं तुमच्याकडे अजून ते लाकडे सुपानं हे करतात का हा पाकडतं आमच्या इकडे हे फायबरचं असते आता प्लास्टिकचं हा असं प्लास्टिकचं असते आमच्याकडे आमच्या इथे हेच आता म्हणजे आता फायबरचं अजून हे नाही अजून प्लास्टिकचाच जमाना आहे अच्छा इकडे अच्छा ते घर आणि हे घर दुसऱ्याच आहे ना हां तो आपला घर कुठला अच्छा आता हे बघा नाही पाणी पिलोय मी हा आता हे दाखवतो ह्या घरामध्ये भाऊ काय झालं एकदम चिटकून घर होती का नाही आपल्या इकडे एवढी चिटकून घ्यायची म्हणलं ना अक्षरची हाणामाऱ्या होतील एकामेकाला भांडणं होतील लय मोठी आक्रमण होईल नाही होईल. हिथं एकदम प्रेमळ माणसं ती भावाला एवढी भारी माणसं भेटते का नाही इकडे लय भारी ते एक नाही जेवण केलं आताच इकडे बघा ही भांड कसलं या हा भांड म्हणजे असं ह्याच्या करून भेटलं तांब्याचं अच्छा तांब्याच्या भांड्यामध्ये तुम्ही अजूनपर्यंत पाणी हे पाणी जमा हे बरं हे कशासाठी आंघोळीसाठी का? आंघोलीसाठी आंघोळीसाठी हे बघा तांब्याच्या भांड्यामध्ये हे अजून सुद्धा ही करते ती गरम करते ती आणि चूल तुम्ही अशी ही दगडाची चूल नाही करत का दगडाची नाही हे आपली दगडाची बी असते. दगडाची चूल मातीचीच आपली चूल होती अच्छा पूर्वीपासून बर हा आपला माऊली माऊलीने अनुभव तुकाराम तालू अक्षरच्या घर बघा त्यात आहे की रे ही अरे कसलं केलंय भारी बघितलं का हे बघा पहिल्यांदा बघतो बरं काही सिस्टम म्हणजे ही बघा ही कोकणाकडली खरी घर आहे त्या आणि मला बघायला भेटते अरे वा थांब 1 मिनिटं बघू ह्याच्या मुळ्या कुठे त्या चावल्यानंतर नाही ना काय तुझे नाही ह्याच्या मुळ्या पूर्ण भेतळाला आतमध्ये चिटकल्या त्या हे बघा बघा पूर्ण भेतळाला आतमध्ये नाळ्या चिटकल्या त्या ही बघा झाड डोकं चाललं तरी कसं आहे तर मालक कोण आहे तर मालक घराचे मालक कुठे गेले या की बाहेर 1 मिनिटं की उघडल्यामुळं हे तुटलं या इकडे लय हसायला चालू आहे एकमेका हसते त्या ही बघा अरे वा ही मला लय जास्त आवडलं मला ही फूट जगू बाहुल्यावर सोडायला लागलो कारण की मला गावाचा चांगला सीन घ्यायचा आहे स्टार्ट
आजी हा तुम्ही माझा अवतार येईल. तर अवतारापाशी काय नसतं या ड्रोन आपला जगोबा आहे का नाही मावशी आजीकडे नेला आजी हातच धरला अशा हातच धरला आजी डायरेक्ट कसं वाटलं ते बघून हा? कसं वाटलं बघून ते नाही ते तुमच्या तुम्ही हात का जोडलं त्याला तिथं तुमच्या शाळेवरती हातच जोडलं तुम्ही डायरेक्ट त्यांना काहीच खेळणार ती काय आहे ती त्यांना माहित नाही त्याला ठीक आहे झालं असं ते गरम होत आहे गरम नाही जाम वापा मारतायत वापा मारतंय आणि पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये काय नाही थंड बरं असतंय पोती पांघरायचं आणि रानात जायचं आपले लावायचं आम्ही नाही जात हां तुम्ही नाही जात तो सचिन आहे ना हां 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 बरं माझा बरं गेल्या वर्षी तर सगळं बुडाली होती शेतात. अच्छा वय मला आवडेला बुडलाच नाही बरं गावात मधोमध हिर कुठे 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 कासव कुठे रे अरे कसली मुंडी लांब केली या ते बघा भाऊ कासव ते बघा अरे खरंच ना अरे गेलं 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 दिसलं तुम्हाला दिसलं असणार या अरे पण ही किती वार हिर आहे रे लय जुनी या लय जुन आहे या का किती वर्षापूर्वीची विहीर आहे तरी म्हणजे 150 वर्षापूर्वीची विहीर आहे म्हणजे बापरे भाऊने 150 वर्षापूर्वीची विहीर आहे ही बघा बघा आणि ही जी बांधणी बघा आणि ही बरोबर नाही गावाच्या मधोमध आहे पूर्ण अच्छा म्हणजे हिचं पाणी निघत नाही कधीच पाणी कधी निघत नाही कधीच निघत नाही ह्या हिरीचं पाणी अजून एकदा पण निघलं नाही एकदा पण नाही तर ही असते मी गावागावात जातो तुम्हाला समजा गोष्टी अशा दाखवतो खूप जास्त भारी वाटतं पूर्ण इथपर्यंत भरती अच्छा मग पावसाळ्यात तुम्ही एवढी हाणता पोहायला हां बर अरे बरं झालं तू असं गावलं मला लय कंटेंट भेटलंय मला लय कंटेंट भेटलं बरं का ह्या भावामुळं अरे अरे हे बघ इकडे पण घर आहे कसं अरे कसलं भारी घर आहे तिकडे अरे वा सायकली पैसे आलोय दादाने दिलेत आंबे ठीक आहे ते आंबा मला काहीतरी कामाला येतील मला जी माझं 2 दिवस झालं म्हणणं होतं की मला काहीतरी करायचं आहे आंब्यापासून तर हे आंबं ना मला थोडंफार कामाला येतील मामा बघतायत व्हिडिओ मामा कसं वाटतं व्हिडिओ चांगले आहेत ना भारी आहेत ना बघायचं लाईक करायचा हात द्या हातात हातात हां 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 ओके हां चला आता आपल्याला निघायचं भावा निघू का चल भेटू नंतर ना 100% भावानं जी मदत केली ना भावानं मला पुढला रस्ता पण दाखवून दिलेला आहे की मला कुठल्या रस्त्यानं पुढं जायचं या तर मी त्याच रस्त्याने निघालो पुढं आणि भावानं थोडी मदत केली पुढल्या साईडला 1-2 पोरांचं जुगाड लावलंय जरी काय अडचण जरी आली थोडीफार आपल्याला त्या खेडेगावामध्ये तरी पण काही तिथं आपल्याला हेल्प होऊन जाईल असं वाटतंय का नाही आता सायकलचं टायर फुटून जाईल असं वाटतं एवढी भयंकर गरमी या आणि रस्त्यात तर विचारायचंच नाही कॉन्क्रीट रोड एकदम चटकतो या हा आडच्या पाठीमागे एक MIDC लागते बघा त्या MIDC जवळ आलोय मी भयंकर पावर खतम गरमागरम वडा आहे मी सध्या पाव खात नाही ना मी सध्या वजन कमी करायच्या पाठीमागे तर त्यामुळं ना तुमच्या घरी जेव्हा नुसतं आणि नुसतं हा वडा खाणार नाही आता गरम गरम काढला वडा क्या करूँ मैं इस गर्मी का गर्मी गर्मी खाओ भजिया वाह क्रंची भाजा आहे भाऊ क्रंची भाजा हे बघा भाऊ तेल नाही आतमध्ये तेलच नाही समज सुकलं तेल थोडी चटणी लावतो याला जीवनात पहिल्यांदा अशी भजी खातो एवढी क्रंची भजी का नाही हायवेच्या कडे जी भजी एकच नंबर लागते खरं सांगतो हे बघा नुसतं आता त्यासाठी एकदम गरम मिरची असेल ना विषय हार्ड आहे त्याला थोडी रेस्ट घेऊन आता निघलेलं तर आहे 2:30 वाजले ते लगभग आता आणि रस्ता चटकतो हे पण काय करू शकत नाही चालाय तर लागणारच आहे नाही तर रायगडपर्यंत जास्तो मला 2 दिवस लागतील हो काय रे ऊन आहे नाही हो तुम्ही लय लवकर ब्लॉग सोडला हो मी प्रयत्न करतोय लवकरात लवकर सोडायचा ब्लॉग हो
बबुआ कभी बिहार का नाम सुना है? यहाँ पर भी बिहार जैसा ही काम हो गया है अभी, ठीक आहे ना. काहीतरी थोडं जुगाड करायला लागलो मी, कारण की उन्हाचं तापमान गेलं आहे 40 डिग्री सेल्सिअसपर्यंत, ठीक आहे ना. 40 डिग्री सेल्सिअस कशाला म्हणते माहिती आहे तुम्हाला? तर ना मी थोडा जुगाड करायला लागलो आहे. काय करतो तुम्हाला दाखवतो मी. हबीबी come to Dubai, come to Maharashtra, this is the Konkan. हबीबी अरे काय चाललंय रे माझ्या संग भावानं. मी नाही सांगू शकत तुम्हाला माझी परिस्थिती. सबस्क्राईब करून घ्या रे आता तरी. तरच नाही का रे तुम्हाला? थोडा तरच नाही का? तरच येऊन द्या ना थोडा. तरच नावाची पण एक गोष्ट असते रे. मी तरच तू या तुम्ही सबस्क्राईब करा म्हणून. हबीबी come to Maharashtra Konkan. अयो हबीबी चल. कसं केलंय भिजवलंय भाऊ याला मी, पूर्ण भिजवलंय याला. कारण की ना ह्या उन्हानं ना माझी अशी तशी करून ठेवली पूर्ण. खरं सांगतोय मी. सांप्रदायिनी सुत्तीनी फास खुरबेत खन मोरी हार फार खुनी खाशिर फोर मार शोरी. हम ये क्या देखती, हमको तो बहुत ज्यादा धूप लगती. लय ऊन लागते खरं सांगतो, लय ऊन लागतंय पण भारी वाटतं या. असं द्या. हर हर महादेव हायांबाईच्या नावानं चांग भलं. चला हा. शपथ अयो भाऊनं पाण्याची बाटली दिली शेवटी गार. विषय असा आहे का नाही, रस्त्याला भाऊ पाणी भेटणं एवढं मुश्किल झालं का नाही. भयंकर आहे रे ही महाड. खरंच महाड आहे बरं का. महाडच आहे. ते कसं अडकले काय माहीत नाही बरं का, पण अडकलंय. हां काय ऊन आहे राव तुमच्या इकडे. राव काय कडे ऊन आहे होय असलं. असं वाटतं रेगिस्तानामध्ये आणखून सोडलंय मला वाळवंटामध्ये. पावसाळ्यात भारी असते, उन्हात पण उन्हातलं भारी असतं. खतरनाक आहे. त्याला पाणी जर पितूकडे आता गार आहे. आमच्याकडे गरमी आहे पण एवढी नाही बाबा. ह्याच्यात पाक मरून जायचं माणूस असली गरमी लागली. काय भयंकर गरमी रे घर सांगतोय मी. किती आहे रायगड किती आहे? अजून 21-25 किलोमीटर. फालुदा आणला होता फॉलोवर भावाने येताना. फालुदा होऊन बसलाय. ऊनच असलं डेंजर आहे काय करायचं. अरे हसा गेला का? खरं सांगतो या फालुदा गरम झालाय भाऊ, गरम झालाय फालुदा. एक 7 मिनिटं झाली अजून 7 मिनिटं. आता हाय रोड सरळ जातोय भाऊ रायगड काढल्या साईडला. आणि मी पण रायगडलाच निघालोय. मी काय बोलतोय ना मला काहीच माहीत नाही. ओके विचार चाललाय आज संध्याकाळपर्यंत रायगडपर्यंत हम पोहोच जाती. रास्ता तर लय खराब लागते हमको, हम फिर भी चलती. मावशीला पण ब्लॉगमध्ये घेणार. मावशी हास्य ते एक नंबर बरं काय पण म्हणा तसं. गेल्या वर्षी तवांगला गेलो होतो. तवांगला गेल्यानंतर ना आपल्याला मराठी आर्मी कमांडो भाऊ भेटलेलं. ते आपला आर्मी कमांडो भाऊ हे आहेत. आणि ह्याला लगभग 1 वर्ष झालं. 1 वर्ष झालं असेल की. 1 वर्षानंतर ना आम्ही भेटतो या. मी सहज आता रस्त्याने निघालो होतो आणि दादा मला म्हणलं दादा तुम्ही मला ओळखलं का? म्हणलं नाही गडे. म्हणलं आपण तवांगमध्ये भेटलेलो. तवांग अरुणाचल म्हणलं की मी आधी म्हणलं तवांग का? हां म्हणले तवांग. मग भाऊ भेटलं भारी वाटतंय खूप जास्त. आपली आर्मी कमांडो भाऊ भेटल्यानंतर ना आज एवढं भारी वाटतं का नाही सांगतो. एक काय म्हणते हिंमत येते त्यांना बघून. कवाला इकडे आता माघारी जाईल मी 10-15. तवांगलाच का? नाही मी आता येईल सिक्कीम. आता बर्फ असतो का तवांगमध्ये? आता ह्या महिन्यात नाही. ह्या महिन्यात नाही. ओके कसं चाललंय बरं आहे का? जानेवारी. ऊन लागत असेल तुम्हाला तर लई. हां चालतंय या बरं दमानं जावा. राहणार कसं इकडे? हां
आता थांबायची जागा एकदम मस्त अशी गवली मस्त मी तळोशीमध्ये आहे, जी की रायगडच्या पाठीमागं लगभग 15-16 किलोमीटरच्या आसपास येते या. तर इथं ह्या ठिकाणी आता मस्त असा टेंट लावायचा आहे. सॉरी मी जास्त ब्लॉग नाही करू शकलो. माझा फोन चालू जरा थोडा, त्यामुळं एक अर्जंट फोन चालू होता, अर्जंट फोन एका दोस्तासंग, त्यामुळे मी जास्त करून व्हिडिओ नाही बनवू शकलो. तर आता आज मस्तमध्ये आपल्या ह्या ठिकाणी टेंट लागणार आहे. आणि हा समोर साईडला रोड आहे आणि हाच रोड रायगडला जातो. एका साईडला पुढे रायगड आहे आणि हा रोड सरळ इकडं महाडला जातो एकदम मस्तमध्ये. शेजारी हॉटेल आहे इकडं. तर ह्या हॉटेलमधनं आपण आंघोळीला पाणी वगैरे घेऊ दिलं तर ठीक, नाहीतर बघू पुढच्या पुढं काहीतरी द्यायची शक्यता. आपली मराठी माणसं कुठंच कमी पडत आहे ती. टेंट तर लावला आहे पण एक इथं समस्या आहे. समस्या अशी आहे की ही बघा मला टेंट नवीन कोराखट आणि आता ही लवकर नाही निघणार. अहो निघणारच नाही. ही बघा कसं बसलं आहे का. आता ह्या दोरवाळा जर उडला ना समजा टेंट माझा ना लाल कलर होऊन जाणार, समजा पांढरा आहे ते लाल होणार नाही. आणि आज ना मला गरमी लई होते, तर त्यामुळे मी काय केलं माहिती आहे का, आज वरलं कापा टाकाय नका. इकडे वाघाचं बिबट्याचं काही जास्त बिहा नाही, त्यामुळं काय करायला नाही लागतं. इथं सायकल लावून आपण समोर हॉटेलमध्ये निघालेलो या. थोडं म्हणलं फ्रेश व्हावं म्हणलं आणि एडिटिंगच्या पाठीमागं हात धुवून लागावं म्हणलं. तर चला आता मी एक काम करतो, आता मी जरा थोडं फ्रेश होतो, हातपाय तोंड होतो. दिवसभर घामानं माझी लई खराबी एकदम हालत होऊन बसलेली या. मी थोडं म्हणतो माझ्या भाषेमध्ये थोडं चेंज करा म्हणतो या. अरे का रे आशेची वैली का रे. तुमचं काय म्हणणं आहे मला कमेंट करून सांगा. असं बोललं पाहिजे का आपण येऊला का अरे कोरी खा रे. ते मुंबईमधली माणसं कशी बोलते असं बोला म्हणून जरा थोडाफार. मी तुमचं काय म्हणणं आहे कमेंट करून सांगा मला. चला हे हातपाय तोंड धुवा आता. ह्या इथं रात्रीचा आउटरो घेतला नाही भावांनो, कारण की इथं परिस्थिती माझ्यावर खूप जास्त खतरनाक होती. रात्रभर मी घामानावाला होतो 24 तास पूर्णपणे, त्यामुळे व्हिडिओ काढायला काहीच बरोबर नाही वाटलं मला. आणि हा फोटो आहे रात्रीचा 2 वाजताचा फोटो आहे हा. तर असा काहीतरी व्हिडिओ होता ही पूर्णपणे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाका. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. हर हर महादेव.